सो क्लिअर आहे. वेव नंबर इट इज डिफाईन ॲज नंबर ऑफ वेवलेंथ्स पर युनिट लेंथ. आता पर युनिट लेंथ, मग ही पर युनिट लेंथ आपण 1 मीटर जर कन्सिडर केली, युनिटचा मिनिंग असतो 1, मग 1 मीटर असू शकतं, 1 सेंटीमीटर असेल, 1 नॅनोमीटर असेल. ठीक आहे, त्या 1 नॅनोमीटर, 1 सेंटीमीटर किंवा 1 मीटरमध्ये किती नंबर ऑफ वेवलेंथ्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेव नंबर म्हणणार आहोत. मग फॉर्म्युला आपल्याला काय कळालं आहे, रेसिप्रोकल ऑफ लॅम्बडा, लॅम्बडाचा रेसिप्रोकल, त्याच्यावरून आपण युनिटसुद्धा डिराईव्ह केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्हाला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. नोटेशन आहे, जनरली फिजिक्समध्ये वेलोसिटीसाठी तुम्ही व्हीनी रिप्रेझेंट करतात, पण आता इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या केसमध्ये वेलोसिटीजला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, तर सीनी रिप्रेझेंट करतोय. मग काय प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची, वेलोसिटी इज constant, velocity is constant for ऑल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता आपण कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक निमॉनिक सांगितलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स लक्षात ठेवण्यासाठी. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत, जसं की कॉस्मिक रेज आहे, एक्स रेज आहे, UV रेज आहे, IR रेज आहेत, मायक्रोवेव्ज आहेत, रेडिओ वेव्ज आहेत. मग ह्या प्रत्येक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची व्हेलोसिटी कशी असणार आहे, तर कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू, व्हेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे, मग इट इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, जर सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायला गेला तर इंटू 10⁻² करावं लागणार आहे. पॉवर काय होईल मग, 10⁻10 सेंटीमीटर पर सेकंड. मग आपल्याला काय कळालं, व्हेलोसिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची सगळ्यांची कॉन्स्टंट असणार आहे, कोणतीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असली तरी. ठीक आहे, मग त्यांनी पुढे जाऊन व्हेलोसिटीचं आणि फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचं रिलेशन दिलं आहे. मग काय आहे ते रिलेशन, C इज इक्वल टू, व्हेलोसिटी काय आहे तर प्रोडक्ट आहे. कुणामधला प्रोडक्ट आहे, इट इज अ प्रोडक्ट बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ वेव अँड वेवलेंथ ऑफ वेव. त्या वेवची, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची फ्रिक्वेन्सी किती आहे आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ किती आहे, ह्यांचा जर प्रोडक्ट आपण घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, व्हेलोसिटी मिळणार आहे. आणि ती व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे, इक्वल टू स्पीड ऑफ लाईट, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग ह्या रिलेशनला जर आपण मॉडिफाईड केलं आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बनवला तर आपल्याला काय मिळते बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू लॅम्बडा, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इज इक्वल टूच्या ह्या साईडला गेल्यावर आपण कुठे लिहिणार, रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये लिहिणार, डिवाइडच्या फॉर्ममध्ये. मग काय होईल, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C अपॉन लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C अपॉन लॅम्बडा. मग इथून तुम्हाला काय कळतंय की रिलेशन कळतंय कुणामधलं, इन बिटवीन फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथमधलं तुम्हाला रिलेशन कळालं. बघा, मग जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर वेवलेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दोघांमधलं रिलेशन कसं आहे तर इन्व्हर्स रिलेशन आहे. आणि इन्व्हर्स रिलेशन असल्यामुळेच ह्या दोघांचा जर आपण प्रोडक्ट बघितला तर तो प्रोडक्ट काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच एक क्वांटिटी इन्क्रीज होतीये तर दुसरी क्वांटिटी काय होतीये, डिक्रीज होतीये. त्याच्यामुळे जो काही ह्या दोघांचा प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं आन्सर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ हा जो प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो, C, व्हेलोसिटी. मग जर आपल्याला व्हेलोसिटी माहिती आहे, कॉन्स्टंट आहे, ती व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इट इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग आता तुम्हाला एखाद्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी दिली तर तुम्हाला वेवलेंथ फाइंड आउट करता येईल. जर तुम्हाला वेवलेंथ दिलेली असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटममधला हा तुमचा सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज व्हेलोसिटी C इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. ओके,
इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? बघा, व्हेलोसिटी आपण बघितलं आता. काय आहे व्हेलोसिटी? तर प्रोडक्ट आहे कुणामधला? फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मधला प्रोडक्ट आहे. आणि तो जो प्रोडक्ट आहे तो कसा असणार आहे? ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे. मग त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? मीटर पर सेकंडमध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. आणि सेंटीमीटरच्या केसमध्ये 3 × 10⁻10 आहे. आता साधं लॉजिक आहे काय बाळांनो? 1 मीटर इज इक्वल टू किती असतं? 100 सेंटीमीटर असतं. ओके, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मग सेम तसंच आहे. आता मीटरला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणून इथं 10⁻2 मल्टिप्लाय केलं. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल आणि इथे पॉवर किती आली? मग 10⁻10 आलेली आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट नसावा. जर असेल तर विचारा. व्हेलोसिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची कॉन्स्टंट असते. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. कुठली पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असू द्या, IR असू द्या, कॉस्मिक रेज असू द्यात, एक्सरे असू द्यात, त्या सगळ्यांचा स्पीड, त्या सगळ्यांची व्हेलोसिटी सेम असणार आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ चेंज होईल. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ चेंज होणार, बट ॲट द एंड फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा प्रोडक्ट जर घेतला तर तो प्रोडक्ट म्हणजेच व्हेलोसिटी. त्या व्हेलोसिटीचा आन्सर किती येणार आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड येणार आहे. ओके, मग आता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं निमोनिक काय म्हटलं होतं इथे? CGXUVIMR. ठीक आहे, असं घरी जाऊन 2-3दा म्हणायचं, लक्षात राहून जातं ते. मग काय इथे? कॉस्मिक रेज किंवा कॉस्मिक रेडिएशन्स, रेज म्हणा, वेव्ज म्हणा, एनिथिंग यू कॅन कॉल इट. ह्याला गॅमा रेज, नंतर X फॉर एक्स रे, U फॉर अल्ट्रा रेज, अल्ट्रा व्हायलेट रेज, V फॉर विजिबल रे, I फॉर IR infrared, M for microwave, and R for radio. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं हे काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे टाइप्स आहेत. मग आता तुम्हाला पेपरला असा क्वेश्चन विचारला जातो बाळांनो की ह्या सगळ्यांपैकी सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीवाली रे कुठली आहे आणि सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सीवाली रेज कोणती आहे? तर बघा, जसं जसं तुम्ही असे कॉस्मिक रेजपासून रेडिओ वेव्हजकडे जाणार, फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग सगळ्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे कॉस्मिक रेजची. आणि सगळ्यात मिनिमम फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? तर मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे रेडिओ वेव्सची. ओके, मग आता वेव्हलेंथ बद्दल तुम्हाला काय कमेंट करता येईल? जर कॉस्मिक रेजची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तर वेव्हलेंथ कशी असणार आहे? सगळ्यात कमी असणार आहे. मग जसं जसं तुम्ही रेडिओ वेव्स करून, एक मिनिट, बोला बोला बोला, काय लेक्चर चालू आहे 10:30 पर्यंत, 10:30 नंतर लेक्चर चालू आहे. अरे बापरे, लय जोरदार प्लॅनिंग केलंय. डेकोरेशन तर एकच नंबर. माझ झालं की रूमला लॉक लावते मी 10:30. सो सॉरी, टीचर्स डे आहे त्याचं थोडीशी तयारी चालू होती, काही स्टुडंट्स आले होते इकडे. काय सांगत होते मी? बघा, फ्रिक्वेन्सी इथे काय असणार आहे? तर मॅक्झिमम असणार आहे कॉस्मिक रेजसाठी. आणि रेडिओ वेव्हजला फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे? मिनिमम असणार आहे. फ्रिक्वेन्सीच्या इन्व्हर्स रिलेशन, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर पुढे पुढे चालत असेल तर वेव्हलेंथ मागं मागं चालणार. फ्रिक्वेन्सीचं आणि वेव्हलेंथचं वाकडे उलटं रिलेशन आहे असं समजून घ्या. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सी जिथं मॅक्झिमम आहे तिथे वेव्हलेंथ कशी असणार आहे? मिनिमम असणार आहे. ठीक आहे, वेव्हलेंथ कशी असणार आहे?
एक मिनिट, वेवलेंथ मिनिमम असणार आहे आणि इथे फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे, तर वेवलेंथ कशी आहे, मॅक्झिमम आहे. मग हा ॲरो कसा असणार आहे, ह्या टाईपचा ॲरो असणार आहे. इकडून वरतून वेवलेंथ खाली येताना काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ह्या ॲरोला मी असं ड्रॉ करेल जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही की खालून वर जाताना फ्रिक्वेन्सी काय होतीये, इन्क्रीज होतीये आणि वेवलेंथ मिनिमम होतीये. मग आता जर इथे क्वेश्चन लिहिला, फॉर एक्झाम्पल कॉस्मिक रेज, एक्स रेज, विजिबल रेज अँड रेडिओ रेज यांच्यापैकी सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची असणार आहे आणि सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी कुणाची असणार आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठल्या रेची असणार आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी सांगता येईल, मिनिमम फ्रिक्वेन्सी कुठल्या रेसची असणार आहे, वेवलेंथ कुणाची मिनिमम असणार आहे आणि वेवलेंथ कुणाची मॅक्झिमम असणार आहे, काय सांगता येईल रिलेशन. मग आपल्याला हे कम्पेअर करता आलं पाहिजे. कॉस्मिक रेज, एक्स रेज, विजिबल रेज आणि रेडिओ वेव्स जर तुम्ही कन्सिडर केलं तर आपल्याला या तिघांबद्दल रिलेशन विचारलंय. इथे आहे कॉस्मिक रेज, त्याच्यानंतर इथे आहे एक्स रेज, त्याच्यानंतर इथे आहे विजिबल रेज आणि इथं आहे रेडिओ वेव्स. काय कळतंय आपल्याला, जसं जसं कॉस्मिक रेजकडून रेडिओ वेव्सकडे जाणार आहे फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाणार आहे. मग सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी तर कुणाची असणार आहे, रेडिओ वेव्सची असणार आहे. मग फ्रिक्वेन्सी मिनिमम कुणाची, इथे काय लिहिणार आपण, रेडिओ. ठीक आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याची वेवलेंथ काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग जास्त वेवलेंथ कुणाची असणार आहे, रेडिओ वेव्सची असणार आहे. ओके, गॉट इट. ज्याची फ्रिक्वेन्सी कमी त्याची वेवलेंथ जास्त. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुणाची आहे, कॉस्मिक रेजची येणार आहे. मग मिनिमम वेवलेंथवाला रे कोण असणार आहे, तर कॉस्मिक रेज असणार आहे. अंडरस्टूड, सगळ्यांना क्लिअर आहे. मग जर तुम्ही कुठेतरी जिथे स्टडी करता तिथे जर तुम्ही हे चिटकवून ठेवलं तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहील. काय लक्षात ठेवायचं आहे, व्हेरी सिम्पल. कॉस्मिकपासून रेडिओ वेव्सकडे जात असताना फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कॉस्मिकची आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्सची आहे. आणि फ्रिक्वेन्सीच्या अपोजिट उलट कोण आहे, तर वेवलेंथ आहे. कारण रिलेशन कसं आहे, तर इन्व्हर्स रिलेशन आहे. ओके, कळतंय इन्व्हर्स रिलेशन म्हणजे काय. ठीक आहे, आता हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सबद्दल. मी काल तुम्हाला सांगितलं होतं विजिबल लाईट्स, आपल्याला ज्या लाईट्स दिसतात त्या रेनबोच्या फॉर्ममधलं त्यांचं स्ट्रक्चर असतं. 7 आपल्याला लाईट्स दिसत असतात. मग त्याला आपण काय नाव देतो, पहिलं व्हायलेट कलर, त्याच्यानंतर इंडिगो, त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यानंतर ग्रीन, त्याच्यानंतर येल्लो, ऑरेंज आणि रेड. जर तुम्ही मराठी स्कूलमध्ये शिकलेला असताल, सेमी इंग्लिशचे असताल, तर लहानपणी आपण हे पाठ केलेलं असतं बघा. ता ना पी ही नी पा जा, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. मग आता जर ह्या कलर्सच्या जर लाईट्स असतील तर कुठल्या लाईटची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते, तर व्हायलेट कलरच्या लाईटची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. आणि रेड कलरच्या लाईटची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, सगळ्यात मिनिमम असणार आहे. ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे त्या लाईटची वेवलेंथ कशी असणार आहे, मिनिमम असणार आहे. मग व्हायलेट कलरच्या लाईटची वेवलेंथ कशी आहे, मिनिमम आहे. रेड कलरच्या लाईटची वेवलेंथ कशी असणार आहे, मग सगळ्यात जास्त असणार आहे. मॅक्झिमम वेवलेंथ कुणाची असणार आहे, मग रेड कलरच्या लाईटची असणार आहे. ओके, ह्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. सपोज तुम्हाला आता दिले असेल ग्रीन, फॉर एक्झाम्पल
which of the following light which of the following light which of the following light has highest wavelength? Which of the following light has highest wavelength? ओके, मग काय करणार आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी देते आहे ब्ल्यू, त्याच्यानंतर येलो, त्याच्यानंतर ऑरेंज अँड रेड, एवढ्या तुम्हाला लाईट दिलेल्या आहेत. ह्याच्यापैकी हायेस्ट वेवलेंथवाली लाईट कुठली असेल? मग आपल्याला काय कळालं? साधं सोपं सिंपल आहे. मॅमने काय सांगितलंय, जर व्हायलेट कलरकडून रेड कलरकडे जात असू तर काय कमी होणार आहे? फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे आणि वेवलेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मग आता ब्ल्यूची फ्रिक्वेन्सी येल्लोपेक्षा जास्त असणार आहे. जर फ्रिक्वेन्सीची ऑर्डर लावली आपण तर फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू जास्त आहे. त्याच्यानंतर कुणाची फ्रिक्वेन्सी असणार आहे? लेफ्ट टू राईट, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाणार आहे. ब्ल्यू कलरचा सगळ्यात लेफ्ट साईडला आहे. त्याच्यानंतर आहे येल्लो कलरचा, मग त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कुणाची असणार आहे? तर येल्लो कलरच्या लाईटची फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑरेंज कलर आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलरची लाईट जी असेल तिची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असणार आहे. आता ही झाली फ्रिक्वेन्सीची ऑर्डर. वेवलेंथची ऑर्डर कशी असणार आहे? वेवलेंथची ऑर्डर बघा ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे. वेवलेंथ आता फ्रिक्वेन्सी ऑफ रेड लाईट सगळ्यात कमी आहे, वेवलेंथ त्याची सगळ्यात जास्त असणार. मग रेड कलरच्या लाईटची वेवलेंथ जास्त, त्याच्यानंतर वेवलेंथ ऑफ ऑरेंज लाईट, त्याच्यानंतर वेवलेंथ ऑफ येल्लो कलरची लाईट आणि सगळ्यात कमी वेवलेंथ असणार आहे ब्ल्यू कलरच्या लाईटची. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरला येऊ शकतात. त्याच्यासाठी हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे मी तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग तुम्हाला स्टेट बोर्डला ह्याच्यावरून क्वेश्चन येणार नाही. हे तुमच्या स्टेट बोर्डला सुद्धा दिलेलं नाही आहे बाळांनो, पण आपण विचार करतोय CETचा, JEEचा आणि CET JEEला ह्याच्यावर मधून क्वेश्चन्स येतात आणि किती म्हणजे इझी कन्सेप्ट आहे आणि MCQ सहज येतील की तुम्हाला इंक्रीजिंग ऑर्डर अरेंज करायची आहे वेवलेंथची, डिक्रीजिंग ऑर्डर अरेंज करायची आहे फ्रिक्वेन्सीची. सो ह्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, म्हणून आपल्याला ॲटलिस्ट एवढं माहीत पाहिजे. हा जो मी इथं लिहून दिलाय हा सिक्वेन्स आपल्याला आलाच पाहिजे. कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त, कुणाची कमी, फ्रिक्वेन्सीची ऑर्डर आणि त्याच्यानंतर व्हिजिबल लाईटची सुद्धा. हे दोन्ही गोष्टी तुम्ही जिथे स्टडी करता तिथे असं छान एका कार्डशीटवर एका नोट्सवर लिहून ते चिटकवून द्या, तुमच्या लक्षात राहील. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असंही म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय म्हणतात, ह्याला काय डेफिनेशन आहे ही सुद्धा JEE किंवा NCERT मध्ये दिलेली आहे. अरेंजमेंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. काय आहे? अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या टाईप्सची अरेंजमेंट. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय म्हणू शकतो आपण? वेवलेंथ अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. कशा अरेंज केल्या आहेत ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ काय आहे त्यांची? डिक्रीजिंग ऑर्डर आहे फ्रिक्वेन्सीची. आणि वेवलेंथची ऑर्डर कशी आहे? इंक्रीजिंग आहे. हळूहळू वेवलेंथ कशी होत चालली आहे? इन्क्रीज होत चालली आहे. मग आपण काय लिहितो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर इट इज अरेंजमेंट आहे ही एक. कुणाची? तर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची. इट इज अ अरेंजमेंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन
It is arrangement of different types of electromagnetic radiations with decreasing order of frequency and increasing order of wavelength. कळाली डेफिनेशन काय आहे मग? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक अरेंजमेंट आहे. कसली अरेंजमेंट आहे तर वेगवेगळ्या टाईप्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची कसे अरेंज केलेत ते डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत चालली आहे आणि इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ. ओके, लेट मी नो तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? हो. ओके, बाकी शिवराज, श्रेयस क्लिअर आहे बाकीच्यांना सगळ्यांना इथपर्यंत? ओके ओके, ठीक आहे. सो आता नेक्स्ट बघा, आपण एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. न्यूमेरिकल प्रॉब्लेम. फर्स्ट, फाइंड आउट frequency of electromagnetic radiation having wavelength find out the frequency of electromagnetic radiation having wavelength 300 नॅनोमीटर. ओके, तुम्हाला आता काय विचारलंय की फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहू? टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड द फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द नोटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी? न्यू. आपल्याला न्यू फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला गिवन काय दिलंय बघा, गिवन आपल्याला दिलेलं आहे वेवलेंथ. कुणाला सांगता येईल का की वेवलेंथचं सिम्बॉल काय आहे? रिप्रेझेंट कसं करतो आपण वेवलेंथला? काय म्हणतात त्या साईनला? बघा, आपण वेवलेंथला ह्यांनी रिप्रेझेंट करतो आणि ह्याला आपण लॅम्बडा म्हणत असतो. ओके, मग वेवलेंथची व्हॅल्यू किती दिली आहे? 300 नॅनोमीटर. ओके, आता 300 नॅनोमीटर वेवलेंथ दिली आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला युनिट कन्व्हर्जन्स करून घ्यावे लागणार आहेत. नॅनोमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करावं लागणार आहे. मग काय लिहिणार? 300 इंटू नॅनोचं मिनिंग काय होतो? 10⁻⁹. मग ह्या एनच्या जागी आपण फक्त 10⁻⁹ सबस्टिट्यूट केलंय, मीटर ॲज इट इज. मग इथे काय झालं? 3 इंटू 10⁻, हे -9 आहेत, इथे 10⁻² आहे. -9 आणि +2 काय राहील इथे? -7 आणि युनिट मीटर. ओके, ही झाली तुमची कशाची व्हॅल्यू? लॅम्बडाची, वेवलेंथची. आता तुम्हाला काय करायचं आहे तर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशनमध्ये मग मी त्या आत्ता जस्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं व्हेलोसिटी काय आहे? व्हेलोसिटी इज प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे? फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो? C = फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये फॉर्म्युला रिअरेंज करा. काय होईल फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सी = C/λ. व्हॉट इज अ C? काय व्हॅल्यू आहे C ची? व्हेलोसिटीची व्हॅल्यू मीटर पर सेकंडमध्ये काय येईल सांगा? व्हेलोसिटीची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती ना. व्हेलोसिटीची व्हॅल्यू काय आहे? व्हेलोसिटीची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू मीटरमध्ये किती आली आहे? आपण मीटरमध्ये कन्वर्ट केले, किती आली? 3 इंटू 10⁻⁷. मग 3 इंटू
10⁻⁻7 कशामध्ये आली आहे? मीटरमध्ये. 3 3 कॅन्सल होणार. 10⁻⁻7 जर वरती गेला तर काय होईल? 10⁻7 होईल. 10⁸ ॲज इट इज इंटू 10⁻7 मीटर. काय झालं? कॅन्सल झालं. युनिट काय आहे? 1/सेकंद. 1/सेकंद म्हणजे सेकंड इनवर्स. काय येईल मग आन्सर? 10⁻15 सेकंड इनवर्स. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं? कालच्या लेक्चरमध्येच आपण डिस्कस केलं. फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं सेकंड इनवर्स किंवा हर्ट्स. मग आपण काय लिहिलं? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 10⁻15 हर्ट्स किंवा सेकंड इनवर्स. कळालाय क्वेश्चन कसा सॉल्व केलाय? कुणाला काही डाऊट? सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C/λ किंवा लॅम्बडा इज इक्वल टू C/, फ्रिक्वेन्सी. कुठलाही एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा किंवा बेसिक फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवलात, व्हेलॉसिटी इज प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ, तरीही चालेल. ह्या तिन्हीपैकी एक फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तरी बाकीचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सुटतील. ओके, क्लिअर आहे? लेट मी नो. हा क्वेश्चन क्लिअर आहे का? ओके ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. कॅल्क्युलेट wavelength of electromagnetic radiation. Calculate wavelength of electromagnetic radiation having frequency 10⁻15 हर्ट्स. ओके, तुम्हाला आता काय विचारलंय सांगता येईल का? काय विचारलंय? टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला? बोला पटकन, सांगा. कॅल्क्युलेट वेवलेंथ म्हणजेच काय फाइंड आउट करायचंय? सांगा पटकन. एनी वन ऑफ यू. वेवलेंथ म्हणजेच लॅम्बडा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. गिवन काय दिलंय आपल्याला? फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू किती दिलंय? 10⁻15 हर्ट्स दिलेलं आहे. ओके, मग काय करणार? सोल्युशन सोप्पा आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. C इज इक्वल टू वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. ओके, मग काय करणार आता? फ्रिक्वेन्सी दिली आहे, वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. वेवलेंथच्या टर्ममध्ये फॉर्म्युला रिअरेंज करा. वेवलेंथ इज इक्वल टू वेलोसिटी डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी. वेलोसिटीची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती दिली आहे? 10⁻15 दिलेली आहे. हर्ट्स म्हणजेच काय तर सेकंड इनवर्स. मग काय लिहू शकते? सेकंड इनवर्स 10⁻50 सेकंड इनवर्स. मग सेकंड इनवर्स इथे आणि इथे पण काय आहे? पर सेकंड. कट होणार. आन्सर कशामध्ये येणार? मीटरमध्ये. मग 3 इंटू 10⁸ इंटू 10⁻⁻15. जो काही 15 आहे तो काय गेला वरती? डिनॉमिनेटरला गेला. 10⁻15. 10⁻15 न्यूमेरेटरला गेल्यावर काय होणार आहे? मायनस. काय येईल मग आन्सर? 3 इंटू 10⁻, किती येईल? -7. ठीक आहे. आणि युनिट काय असणार आहे? वेवलेंथ फाइंड आउट केली आहे. सेकंड इनवर्स कट झालं. इथे युनिट असणार आहे मीटर. मग वेवलेंथचं युनिट काय आलेलं आहे? मीटर आलेलं आहे, विच इज अ SI युनिट. आता जर ऑप्शन्समध्ये नॅनोमीटर वगैरे असतं तर मग काय केलं असतं? यू नो दॅट 1 नॅनोमीटर इज इक्वल टू किती मीटर असतं? 10⁻⁹
ठीक आहे. 10⁻⁹ मीटर असतात. मग आपला आन्सर आलंय लॅम्बडा इज इक्वल टू 3 × 10⁻⁷ मीटर आलेलं आहे. आता सपोज आपण इथे 10⁻² नी मल्टिप्लाय केलं, 100 मल्टिप्लाय केलं, 100 डिवाइड पण केलं. जर 3 × 100 केलं तर तुम्हाला मिळेल 300 आणि इथे 10⁻⁷ आहे. 10⁻² वरती 10⁻² इथे आहे, तो वरती आल्यावर -2 होईल इंटू 10⁻². ठीक आहे, काय येईल मग 300 10⁻⁹ मीटर आणि 10⁻⁹लाच मी काय लिहू शकते नॅनोमीटर. म्हणजे जर तुम्हाला नॅनोमीटरमध्ये आन्सर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात. अदरवाईज तुम्ही आन्सर मीटरमध्ये जरी ठेवलं तरीही चालणार आहे. बट MCQ क्वेश्चन असेल, ऑप्शन्स जर तुम्हाला नॅनोमीटरमध्ये दिले असतील तर तुम्हाला नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. कळाले 2 क्वेश्चन्स. एका क्वेश्चनमध्ये आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली आहे. बघा, ज्यावेळेस मी फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुम्हाला मी वेवलेंथ दिली होती 300 नॅनोमीटर, त्यावेळेस फ्रिक्वेन्सीचं आन्सर आलं होतं 10⁻15. आता मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली ती 10⁻15, वेवलेंथचं आन्सर आले 300 नॅनोमीटर. 2 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. कुणाला काही डाऊट्स आहेत? कळालेत हे दोन्ही क्वेश्चन्स? लेट मी नो. होमवर्क. फ्रिक्वेन्सी देते मी तुम्हाला 10⁻16 हर्ट्स. तुम्हाला वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, वेवलेंथ देते तुम्हाला 600 नॅनोमीटर. तुम्हाला काय फाइंड आउट करायची आहे? फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये फ्रिक्वेन्सी दिली आहे, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये वेवलेंथ दिलेली आहे. 2 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क करायचे आहेत. ओके, कुणाला काही डाऊट्स आहेत का आजच्या लेक्चरमध्ये? नो मॅम. ओके, ठीक आहे. अजून एक तिसरा क्वेश्चन. अरेंज द फॉलोविंग electromagnetic radiation. Arrange the following electromagnetic radiation with increasing order of frequency. इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीने अरेंज करायची आहे. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला जिची फ्रिक्वेन्सी कमी आहे ती लिहायची आहे. ओके, विजिबल रे, एक्स रे, IR रे, रेडिओ रे. ओके, तुम्हाला ह्या रेज दिलेल्या आहेत, विजिबल रे, एक्स रे, IR रे, रेडिओ वेव्स. तुम्हाला इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन लिहायचे आहे. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कशाची असणार आहे, सगळ्यात कमी कशाची असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे त्या अरेंजने. ओके, येईल हे लिहिता. हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. ह्या सिक्वेन्समध्ये बघा, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची येणार आहे? एक्स रेची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त येईल. रेडिओ वेव्सची फ्रिक्वेन्सी तर सगळ्यात कमी असणार आहे. ओके, मग त्याच पद्धतीने तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. एक्स रेची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यानंतर कुठला रे येतोय तर विजिबल रे येतोय. त्याच्यानंतर विजिबल रेची थोडी कमी असेल, IR ची अजून कमी, रेडिओ वेव्सची कमी. हे 3 क्वेश्चन्स होमवर्कला करायचे आहेत. ओके, सो ओके मॅम. टुडे वी विल स्टॉप हिअर. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. आज इकडे
फंक्शन आहे क्लासमध्ये, टीचर्स डेचं सेलिब्रेशन आहे. Happy Teachers Day, ma'am.